नेटफ्लिक्सवरच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याला असलेल्या काही आजारांबद्दल भाष्य केलं। त्यानंतर सगळीकडे वाऱ्यासारखी भाईजानच्या आजाराची ही बातमी पसरली आणि त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली। सलमान खानने यावेळी त्याला असलेल्या 3 आजारांचा उल्लेख केला। यामधला पहिला आजार म्हणजेच ट्रायजेमिनल न्यूरोलजिया, दुसरा आजार म्हणजेच ब्रेन एन्युरिझम आणि तिसरा आजार एव्ही मॉलफॉर्मेशन। हे सगळे मेंदूशी निगडीत आजार आहेत। या आजारांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सलमानला झालेले हे आजार नेमके किती गंभीर आहेत, यांची लक्षणं काय आहेत, यांचे उपाय काय आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही बोललो IMAचे माजी अध्यक्ष अविनाश बोंडवे यांच्यासोबत। यावेळी त्यांनी काय म्हटलं तेही जाणून घेऊयात। ब्रेन एन्युरिझम या आजारावर ते असं म्हणाले की जेव्हा रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि कमकुवत होऊन जेव्हा त्यांना फुगवता येतो तेव्हा हा फुगवटा किंवा सूज मेंदूमध्ये जेव्हा होते तेव्हा त्याला ब्रेन एन्युरिझम असं म्हणतात। हा आजार का होतो तर वाढत्या वयानुसार किंवा स्मोकिंगमुळे हा आजार होण्याची शक्यता अधिक असते। प्रचंड डोकं दुखणं, उलटी, मळमळ, चक्कर अशी लक्षणं यामध्ये जाणवतात। वेळेवर उपचार घेतला नाही तर या आजारामध्ये पॅरालिसिस होण्याचा सुद्धा धोका असतो। हा आजार जीवघेणा सुद्धा ठरू शकतो, पण योग्य उपचार केला तर या आजाराचा धोका इतका नाहीये असं सुद्धा डॉक्टर म्हणाले। दुसरा आजार म्हणजेच एव्ही मॉलफॉर्मेशन। जेव्हा शुद्ध आणि अशुद्ध या दोन्ही रक्तवाहिन्या एकत्र येतात, शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स होऊन हा आजार निर्माण होण्याची शक्यता असते। या आजारामुळे थकवा येऊ शकतो आणि पॅरालिसिसचाही धोका असू शकतो असं डॉक्टरांनी म्हटलंय। आता तिसरा आजार म्हणजेच ट्रायजेमिनल न्यूरोलजिया। मेंदूपासून बऱ्याच प्रकारच्या मज्जातंतू निघतात। कानापासून निघालेल्या ट्रायजेमिनल नर्व्हला जेव्हा सूज येते तेव्हा हा आजार होऊ शकतो। यावेळी भयंकर डोकं दुखतं। कुठल्याही औषधाने हे डोकं दुखणं बंद होऊ शकत नाही, इतक्या भयंकर प्रमाणात डोकं दुखतं असं सुद्धा डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। आता व्यसनमुक्ती, हेल्दी लाईफस्टाईल, एक्सरसाइज हे सगळं केल्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं। मेंदूचे न्यूरोसर्जन्स या आजारावर जे आहे ते उपाय करू शकतात असं सुद्धा डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे सलमानला जे काही हे आजार झालेले आहेत या आजारांवर योग्य असे उपचार चालू आहेत। त्याच्यामुळे घाबरण्याचं कुठलं कारण नाहीये। पण कपिल शर्माने जेव्हा सलमान खानला अनेक विषयांवर प्रश्न विचारलेले होते तेव्हा सलमान खानने अनेक विषयांवर भाष्य करताना या आजारांबद्दल सुद्धा म्हटलं होतं आणि त्यानंतर सलमान खानला झालेले हे आजार नेमके कोणते आहेत, ते किती गंभीर आहेत, हे सगळे प्रश्न निर्माण झाले। त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा सगळा प्रयत्न होता। डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की योग्य उपाय केला तर हे आजार बरे होऊ शकतात। त्याच्यामुळे चिंता करण्याची कुठली गरज नाहीये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा। लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।